47 धावांची गरज आहे अजून 2 षटकांमध्ये. दुसरं षटक संपलंय, तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मोठा फटका पाठवलाय बॉल इथे आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. थँक्यू सर डीजे. अगदी चांगला मनपूर्वक सरशी स्वागत आहे. प्रेक्षकांना अगदी धून ऐकवतात चांगल्या पद्धतीनं आणि तितकी चांगली मॅच आपण इथे पाहतोय. षटकार आलाय, त्यानंतर मात्र सामन्याला सुरुवात होईल. तिसरा षटक आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला इथे फलंदाजानं. कारवाई टीमचा एक चांगला फलंदाज आहे. ओहो, अगदी वेरिएशन गोलंदाजी, चुकीचं नसणार गोलंदाजी. स्पीड आहे, वेग आहे आणि त्या वेगावरती स्वार करतोय फलंदाज. कारवाई टीमचा षटकार मारला, त्यानंतर मात्र रोखण्याचं काम केलं इथे गोलंदाजानं. स्वागत होतं षटकारानं, परंतु चांगल्या गुड लाईनचा बॉल होता, वेग होता. ओहो, अगदी स्टायलिश फटका आहे आणि पॉइंट मधून बॉल पाठवलंय 4 धावेसाठी. इथे मिळेल एक दर्जेदार चौकार डीजे. बॉल खाजोईत पळायला लागला. ठोक ना आल्या बाजून ठोक न ठोक डीजे वाल्याचा. थँक्यू. अगदी चांगली धून आपण ऐकवली. योगेश वाघचा हा एक चांगला डायलेक आहे आणि त्याचा एक डायलेक आहे बघा. ज्याची मुकी बायको तो पका सुखी, मांडीला जखम आणि शेंडीला मलम, असा हा एक त्याचा डायलेक आहे योगेश वाघ. त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया या 2025च्या पर्वाच्या माध्यमातून. इथे पाहायला मिळाला षटकार डीजे. चला, सामना अगदी चांगला जवळ आणून ठेवलाय. दोन्ही संघांमध्ये अगदी चांगले कॅल्क्युलेशन आहे. दोन्ही संघ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत आणि संयमी इथे आहेत. अगदी कोणताही संघ, कोणताही खेळाडू मात्र इथे हालचाल करत नाही. दोन्ही संघाला विजयाच्या कलाडणीची मात्र वेळ आहे आणि ती वेळ साधतोय दोन्ही संघ. लॉंग ऑफला लॉप केलाय, तिथे फक्त मिळेल 1 धाव. क्षेत्ररक्षक आहे अगदी चांगला आणि षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 46 धाव आहेत. तर पाण्याची माग आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन चला आयोजक. हॅलो, 24 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि 24 धावेची गरज विजयासाठी कारवाई संघाला. अगदी चांगला मोठा टार्गेट सेट करण्यात आला होता, परंतु विकेटचं पतन झाले. त्या ठिकाणी मात्र इथे धावा थांबवल्यात, पण अजूनही संधी आहे प्रकाशजी. येणारे 6 बॉल आणि 24 धावा बनवायच्या आहेत, तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल?
बघा प्रियांश 11 करवई संघाची फार चांगली सुरुवात झाली होती. 2 बॉलवरती 10 धाबा आल्या होत्या. बादलनं कुठेतरी माइंडसेटनी जर फलंदाजी केली असती ना, कमीत कमी 2 षटकं जरी तो राहिला असताना कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अजूनही मॅच ऑन असणार बघा. प्रियांश 11 खैरवे संघाच्या माध्यमातून येणारे अंतिम बॉल असतील 6. 24 धाब्यांची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम बघा. आणि इथे मॅच जरूर ऑन आहे. ऋतिक मुकणे अजूनही स्ट्राईक वरती बघा. शेवटच्या बॉल वरती स्ट्राईक घेण्याचं काम केलंय. आता ऑन स्ट्राईक वरती तुम्ही त्याला पाहू शकाल. ऋतिक मुकणे ज्याच्या बॅट मधून 3 षटकार पाहिले, 2 चौकार पाहिले, फार चांगला खेळ दाखवलाय. आतापर्यंत विचार केला संकटमोचक पारी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अंतिम 6 चेंडू 24 धावेंची गरज. गोलंदाज जानता जुना खेळाडू पाहू शकाल. जगदीश केंगे ज्याच्या नेतृत्वाखाली संघ पाहू शकाल. जय हनुमान वारदोली टीम फार चांगला खेळ दाखवलाय. एकट्यानं आजच्या दिवसामध्ये 13 चेंडूमध्ये 48 धावा टोकल्या बघा. नॉट आउट मध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली. क्लास फटकेबाजी पाहायला मिळाले. 6 चेंडू 24 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा पगड भारी झाले गेले प्रियांश 11 खरवई टीमचा. ऑन स्ट्राईक वरती ऋतिक फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. काय एफर्ट देखील पाहायला मिळाला होता अगदी मिड विकेट रिझन मध्ये. आणि ते 6 धावा मिळतील डीजे. कर टोकला पहिल्याच बॉल वरती. अप्राकर बॉल पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या वरतून जाईल सीमापार, परंतु प्रयत्न केलाय भरपूर चांगला. पूर्णपणे फायदा उचलला. अजून देखील हार मानायला तयार नाहीये. मी मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला होता. फार चांगला खेळ दाखवलाय आणि 1 चेंडू मध्ये तब्बल 11 धाबा खर्च केल्या जगदीश केंगेनं. तर निश्चितच 5 बॉल आणि 13 धावीची गरज आहे. 5 बॉल 13चं समीकरण आहे. काय सामना अगदी चांगला जोर होता. आणि त्यासाठी मात्र इथे गोलंदाजी करतोय ज्याने एकतर्फी किल्ला लढवला होता. 13 बॉल मध्ये 48 धावा जमवल्यात आणि गोलंदाजीसाठी उतरलाय जगदीश केंगे आहे. अगदी इथे बॉलला पाठवलंय गॅप मध्ये. चौकार मिळेल. सामना जवळजवळ खारवई संघ जिंकणार की गोलंदाजीवरती जिंकणार जगदीश केंगेचा संघ आहे. जे हनुमान क्रिकेट संघ वारदुली ही टीम आपण पाहतोय दुसऱ्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना और टू फरकास काय बॅटिंग पाहायला मिळाले बघा. करबई संघ खेळाडू कक्षेमधून आवाज देऊ नका. तुमचे 2 खेळाडू क्रीज वरती असणार. ते त्यांचा काय डिसिजन येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम करू. यस रेफर केलं गेलंय हाईट फॅक्टरचा नो. इथे रेफर केलंय बघा. बघायचं बघा हाईट किती असणार बघा. त्याच नंतर फार चुकी केली जगदीश किंगने. पहिलाच बॉल बिमार. त्याच नंतर षटकार मारला. फ्रीट बॉल वरती चौकार आणि पुन्हा एकदा चौकार. फेअर डिलिव्हरी असेल बघा. नो बॉल नाहीये. अजूनही मॅच ऑन बघा. 12 चेंडू मध्ये 47 धाब्यांची गरज असताना देखील एकट्यानं काय फटकेबाजी दाखवली. एकदा जोरदार टाळ्या प्रियांश 11 खरवैया ऋतिक साठी. काय फटकेबाजी. येणारे अंतिम 4 बॉल. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. काय सामना. पैसा वसूल सामना. कमालीचा फटका. लाव जवाब. एकदम मिडल ऑफ द बॅट पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून शानदार षटकार. सामना खुला केलाय. येणारे अंतिम बॉल 3 आणि फक्त 3 धाब्यांची गरज. डीजे
असेल प्लीज बॅट फर्स्ट. यस, काय फटका सजवलाय, अतिशय देखनी फटकेबाजी. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष की कोई महान नहीं होता, और जब तक ना पडेंगे हातोडे के गाव तब तक भगवान भी पत्थर नाही पडता. बघा काय फटकेबाजी दाखवले, बघा एकट्याने काय फटकेबाजी दाखवले. एकदा जोरदार टाळ्या. अंतिम 3 बॉल 3 धाबींची गरज. जगदीश केंगे सज्ज. यष्ट्या उद्ध्वस्त. मॅच ऑन झाले जय हनुमान वारदुले टीम कडनं. आता येणारे अंतिम बॉल असतील 2, धावा बनवायच्या 3. गेम ऑन डीजे.